HIV हा एक असा विषाणू आहे जो शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर थेट परिणाम करतो. तो प्रामुख्याने CD4 पेशींना नष्ट करतो, ज्या शरीरातील संसर्गाविरुद्ध लढण्याचं काम करतात. जेव्हा या पेशींची संख्या खूपच कमी होते तेव्हा शरीरात विविध आजार होऊ लागतात. हाच टप्पा एड्स म्हणून ओळखला जातो. तेव्हा या आजाराबद्दल भीती न बाळगता योग्य ती माहिती मिळवणं आणि आरोग्य तपासणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे समाजामध्ये जनजागृती करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे HIV झाल्यानंतर शरीरात कोणकोणती लक्षणे दिसतात, ती कोणत्या टप्प्यात दिसतात आणि त्यांचं स्वरूप कसं असतं. पहिला महत्त्वाचा टप्पा म्हणजे संसर्गानंतर 2 ते 3 आठवड्यामध्ये ही लक्षणं दिसू लागतात. या टप्प्यात विषाणू शरीरात प्रवेश करून वेगाने वाढतो. लक्षणे साधारण सर्दी, खोकला, ताप यासारखी वाटतात, त्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो. त्याचप्रमाणे ताप येतो. सतत हलका आणि मध्यम ताप राहतो. घसा दुखतो, गिळताना त्रास होतो. शरीरभर अशक्तपणा जाणवतो, थकवा जाणवतो, डोकं दुखतं. त्याचप्रमाणे स्नायूही दुखू लागतात, सांधेही दुखतात. लसिका ग्रंथी सुजते. त्याचप्रमाणे गर्दन किंवा बगल जांघेमध्ये गाठ येते. त्याचप्रमाणे अंगावर लाल पुरळ येतात किंवा त्वचेवर खाज सुटते. त्याचप्रमाणे रात्री झोपल्यानंतर खूप घाम येतो. त्याचप्रमाणे भूक कमी होते आणि वजनात घटही व्हायला सुरुवात होते. ही लक्षणे साधारण 1 ते 2 आठवडे टिकतात आणि नंतर मात्र आपोआप कमी होतात. पण विषाणू शरीरात निष्क्रिय स्वरूपात मात्र राहतोच. त्याचप्रमाणे लपलेल्या टप्प्यातही काही लक्षणं आपल्या शरीरामध्ये असतात, परंतु ती आपल्याला दिसत नाहीत. काही वर्षानंतर मात्र ही लक्षणे दिसू लागतात. या काळात HIV शरीरात असतो, पण फार लक्षणे दिसत नाही. काही लोकांना ते 8 ते 10 वर्ष काही त्रासही जाणवत नाही. मात्र हळूहळू मात्र त्याचे संकेत दिसू लागतात. जसं की थोडासा थकवा जाणवतो, अधूनमधून ताप येतो, वजन कमी होतं, 5 ते 10 किलोपर्यंत वजन कमी होतं. त्याचप्रमाणे रात्री अचानक घामही येऊ लागतो. तेव्हा या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचप्रमाणे सतत खोकला राहतो, श्वास घ्यायला त्रास होतो. लसिका ग्रंथी दीर्घकाळ सुजलेल्या राहतात. त्वचेवर कोरडी पुरळ येतात किंवा खाज सुटते. स्त्रियांमध्ये मात्र वारंवार योनी संक्रमण होतं. त्याचप्रमाणे जर आपल्या शरीरावर जखम झाली तर ती जखम लवकर भरत नाही. ती जखम भरून यायला उशीर लागतो. त्याचप्रमाणे लघवी करताना, मल्लविसर्जनामध्येही आपल्याला थोडाफार बदल जाणवतो. त्याचप्रमाणे आपली रोगप्रतिकारशक्ती अत्यंत कमी झालेली असते आणि हा HIV संसर्गाचा शेवटचा आणि सर्वात गंभीर असा टप्पा असतो. यावेळी शरीर जवळजवळ कोणत्याही संक्रमणाशी लढू शकत नाही. यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये दिसणारी जी लक्षणं असतात ती खूप गंभीर असतात. जसं की वजन खूप जलद गतीने घटतं. त्याचप्रमाणे वारंवार ताप येतो आणि तो दिवसेंदिवस वाढतच राहतो. अतिसार सतत आणि दीर्घकाळ राहते. खूप थकवा जाणवतो, अशक्तपणा खूप येतो. रात्री खूप घाम येतो, अक्षरशः बिछाना ओला होईल इतका घाम येतो. लसिका ग्रंथी मोठ्या होतात आणि त्या खूप दुखतात. त्याचप्रमाणे त्वचेवर पांढरे डाग, जांभळे डाग किंवा फोड येतात. तोंडात, घशात पांढऱ्या फंगससारख्या फुटकुळ्या येतात आणि ह्या खूप त्रास देतात. अन्न खाताना किंवा पिताना घशामध्ये खूप त्रास होतो. सतत खोकला येतो, श्वास घ्यायला त्रास होतो, स्मरणशक्ती कमी होते, भ्रम आणि मानसिक गोंधळ होतो. स्त्रियांमध्ये मात्र वारंवार पेल्विक इन्फेक्शन होतं. योनीतील अल्सर मोठ्या प्रमाणावरती वाढतो. त्वचेचं तेज कमी होतं, केसांचं तेज कमी होतं, केस गळू लागतात, जखमा होतात, फोड येतात शरीरावरती, पण ते लवकर बरे होत नाहीत. त्याचप्रमाणे भूकही मंदावते, कोणत्याही पदार्थाची चव लागत नाही. शरीरात वारंवार छोट्या संसर्गाचा प्रादुर्भाव होत राहतो. एड्सच्या अवस्थेत दिसणारी काही विशिष्ट आजार म्हणजे त्या रुग्णाला क्षयरोग सतत होतो, निमोनिया होतो, हर्पीस संक्रमण होतं. त्याचप्रमाणे कॅडिडा इन्फेक्शनही सतत होत राहतं.
तेव्हा या रुग्णांना वेळच्या वेळी उपचार देणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे स्वच्छता राखणंही खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मेंदूतही संसर्ग होतो यांना. कॅन्सर सदृश आजारही होतात. हे होत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. HIV ची खात्री फक्त रक्त तपासणीद्वारेच खात्री होते. लक्षणे दिसत नसली तरी व्यक्ती संक्रमण पसरवू शकते. योग्य औषधोपचार घेणं खूप गरजेचं आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपायही अवलंबणं खूप गरजेचं आहे. जसं की सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा. एकाच सुईचा वापर अनेक वेळा करू नका. रक्त संक्रमण करण्यापूर्वी HIV चाचणी केलेले रक्तच वापरावं. संक्रमित व्यक्तीचे शेविंग ब्लेड, ब्रश, सुया वापरू नका. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून घ्यावी, जेणेकरून बाळाला संक्रमण होणार नाही आणि बाळ HIV पासून सुरक्षित राहील. तेव्हा एड्स या आजाराबद्दल भीती बाळगून गप्प बसण्यापेक्षा योग्य लक्षणे ओळखून वेळीच तुम्ही औषधोपचार केले आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तर योग्य ते उपचार तुम्हाला नक्कीच मिळू शकतात. तेव्हा भीती न बाळगता योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुम्ही या आजारापासून नक्कीच स्वतःचं संरक्षणही करू शकता.